वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ। नाशिकमधील ओढा हे शिल्पकारांचे गाव आहे। चला तर आज या शिल्पकारांच्या गावाची एक भटकंती करूया। नमस्कार मित्रांनो, श्याम सखी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण आलो आहोत ओढा या गावी। ओढा गावाची ओळख म्हणजे इथे असणारं एक गणपतीचं मंदिर आणि सरदार ओढेकरांचं गाव। सरदार ओढेकर म्हणजे ज्यांनी काळाराम मंदिराचा पाया रोवला त्या सरदार पेशव्यांचं हे गाव। आणि आपण बघू शकता निर्मळ हे पाणी आहे। गोदावरी नदी वाहते आहे। आणि लवकरच आता आपण या मंदिर परिसरात जाऊयात। चला मित्रांनो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सखी, ह्या बाप्पांविषयीचं असं आहे की हे जे बाप्पा आहेत हे उजव्या सोंडीचे आहेत। उजव्या सोंडीच्या बाप्पांचं आपल्याकडे पूजा अर्चना करत नाहीत, ते थोडं निषिद्ध मानलं जातं। परंतु या ठिकाणी हे जे बाप्पा आहेत अशी आख्यायिका आहे की यांची जी पूजा अर्चा आहे, ज्यावेळेस श्रीराम वनवासात असताना दंडकारण्यात होते त्यावेळेस माता सीता या बाप्पांचं पूजन करत असे। आणि ही जी मूर्ती होती इथून जवळच असणाऱ्या एका झाडाखाली होती। आणि काही वर्षापूर्वी किंवा मग ज्यावेळेस सरदार ओढेकरांनी इथली आजूबाजूची मंदिरं बांधली त्यावेळेस या बाप्पांचं इथे स्थापना केली अशी इथल्या ग्रामस्थांकडून आपल्याला माहिती मिळाली आहे। आणि ही मूर्ती कशात कोरलेली आहे? ही जी आहे स्वयंभू दगडाची मूर्ती आहे। आणि इथे जे आहे चतुर्थीला अंगारिकाला खूप मोठा उत्साह असतो। म्हणजे साधारण कमीत कमी 2-2, 3-3 किलोमीटर रांगा लागल्या असतात। एवढं म्हणजे ते अतिशय आणि नवसाला पावणारा म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर कुठला नवस मागितला किंवा कुठला माणस तुमचा असेल तर तो इथे नक्कीच पूर्णत्वाला नेतात अशी सर्वांकडनं पावती मिळालेली आहे। असे हे इथले वरद विनायक आहेत। अशा विनायकांचं आज आपण दर्शन घेऊयात। ओम गण गणपतये नमः।
नाशिक औरंगाबाद रोडवरील ओढा येथे गोदावरी तीरावर पेशवेकालीन अतिशय सुंदर उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर आहे. नवसाला पावणारा असा गणपती म्हणून याची सर्वदूर अशी ख्याती आहे. चतुर्थीला बरीच प्रचंड गर्दी जी आहे ती या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या गणपतीच्या दर्शनाला थेट चांदोरी, सायखेडा, निफाड, चाटोरी, भेंडाळी या परिसरातून अनेक भाविक जे आहे ते येत असतात. काही महिला वर्ग इथपर्यंत अंगारकी चतुर्थीला पायी येऊन मंदिरामध्ये देवाचे दर्शन जे आहे ते घेतात. अंगारकी चतुर्थीला येथे भव्य यात्रेचं स्वरूप जे आहे ते प्राप्त होतं. आता बऱ्याचशा सुधारणा ज्या आहेत त्या केल्या गेल्यामुळे हा जो परिसर आहे तो अतिशय छान आणि सुंदर झाला आहे. मित्रांनो, या गणपतीत या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. अतिशय सुंदर वाहणारी गंगा आणि त्याच्या काठावर असलेलं हे मंदिर मनाला भावतं. तुम्हाला सुद्धा इथे आल्यानंतर अतिशय आनंद जो आहे आणि आत्मिक सुख आणि समाधान जे आहे ते प्राप्त होईल. चला मग या गणपतीमध्ये आपण या गणपतीचे एकदा तरी दर्शन जे आहे ते घेऊया. गणपती मंदिराच्या समोरच आपल्याला एक महादेव मंदिर जे आहे ते सुद्धा पाहायला मिळते. श्री महादेवांची छान सुंदर पिंड जी आहे ती इथे आपल्याला बघायला मिळते. छोटं परंतु अतिशय देखणं असं महादेवांचं मंदिर सुद्धा इथे आहे. संध्याकाळच्या वेळेस अनेक भाविक या मंदिराजवळ येऊन बसले होते. भाविकांची ये जा सुरू होती. बरेचसे लहान मुलं जे आहेत ते खेळण्यासाठी या परिसरामध्ये आले होते. अतिशय शांत आणि सुंदर अशा वातावरणामध्ये सर्वजण मंदिरामध्ये या देवी देवतांच्या सानिध्यामध्ये बसलेले होते. मित्रांनो, हे अतिशय सुंदर मंदिर जे आहे ते एकदा अनुभवा आणि या ठिकाणी या. आम्ही केलेले कंटेंट जे आहे ते तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या सुंदर छान अशा मंदिरांमध्ये, कारण मंदिरं हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आणि तुमच्याही. म्हणून पुन्हा एकदा आता तुमची रजा घेण्याची वेळ झाली आहे. पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन मंदिरामध्ये आणि त्या मंदिराच्या माहितीसोबत आपण पुन्हा एकदा भेटूया. चला मित्रांनो, ही गावाची वेस, इथून आपण पुन्हा एकदा बाहेर निघूया.